जय हिंद. नमस्कार. मी संकेत कांगटे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या विक्ट्री जी के अकॅडमी या यूट्यूब पेजवरती. बघा, जे आपण पॉलिटीची सिरीज चालू केली होती त्याच्यामध्ये आजचं आपलं लेक्चर जे आहे तिसरं असणार आहे. आणि या तिसऱ्या लेक्चरमध्ये आपल्याला जे आहेत हे आपलेच मूलभूत हक्क जे आहेत हे बघायचे आहेत. तर बघा, ज्यावेळेस आपण पॉलिटी बघतो त्यावेळेस पॉलिटीचा किंवा जो विषय आपण अभ्यासत आहे पॉलिटीचा, ज्याला मॅग्ना कार्टा म्हणतात, असा विषय जो आहे आज आपल्याला अभ्यासायचा आहे. जो विषय म्हणजे आहे आपले मूलभूत हक्क. मूलभूत हक्काला जे आहे हे पॉलिटीचा किंवा आपल्या भारतीय संविधानाचा किंवा आपला काय म्हणतात मॅग्ना कार्टा जे आहे असं म्हणत असतात. आता मॅग्ना कार्टा का म्हणतात हे आपल्याला पुढे बघायचंच आहे. तर बघा, भारतीय संविधानाचा भाग 3 आणि त्याच्यामध्ये कलम कुठपर्यंत येतात, त्याच्यामध्ये कलम 12 ते 35 जे आहेत हे येतात. तर बघा, सर्वात प्रथम बघा परिचय आणि वैशिष्ट्य बघायचे आहेत आपल्याला. तर बघा, त्याच्यामध्ये संविधानिक तरतूद काय आहे, तर संविधानाच्या भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 दरम्यान मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आला आहे. आता याचा स्रोत काय आहे, ही संकल्पना अमेरिकेच्या संविधानातून बिल ऑफ राईट्स कडून प्रेरित आहे. आता बिल ऑफ राईट्स म्हणजे काय, तर बघायचं झालं तर ज्यावेळेस अमेरिकेचं संविधान लिहिलं गेलं त्यावेळेस अमेरिकेच्या संविधानामध्ये जास्त पेजेस नव्हते आणि सध्याही नाही आहेत. अमेरिकेच्या संविधानामध्ये फक्त जे आहेत हे आपल्याला मोजून जवळपास 150 ते 200 पेजेस जे आहेत ते बघायला मिळतात. आता 150 ते 200 पेजेस जे आहेत त्याच्यामध्ये जो यांनी सांगितलेलं आहे बिल ऑफ राईट्स हे जे आहे हे किती पानांचं असेल, तर त्यांच्या संविधानामध्ये फक्त जे बिल ऑफ राईट्स आहे हे फक्त 12 पानांचं दिलेलं आहे. आता आपल्या देशामध्ये वैविध्यता बघता किंवा जे खूप सारे धर्म आहेत, जाती आहेत, वंश आहेत आणि आपल्या देशामध्ये होत असलेला जो भेदभाव आहे हा रोखण्यासाठी जे आहे हे करणं आवश्यक होतं. आता मी जसं तुम्हाला सांगितलं मॅग्ना कार्टा, तर बघा मूलभूत हक्कांना संविधानाचा मॅग्ना कार्टा सुद्धा म्हणतात. या भागाला भारताची मॅग्ना कार्टा म्हटली जाते कारण हे अधिकार नागरिकांचे राज्य संस्थांच्या स्वेच्छेपासून संरक्षण करतात. म्हणजेच काय, जर सत्तेमध्ये बसलेला व्यक्ती जर त्याच्यावरती जर कुठलं जर दडपण नसेल तर काय होईल, तर त्याच्यावरती जर कुठलं दडपण नसेल तर तो त्याच्या मनाने जे आहे राज्य करू शकतो. पण त्याच्यावरती जे आहे कुठल्याही भारतामध्ये कुठलाही मोठा पदाधिकारी आहे, तो PM असेल, CM असेल किंवा DM असेल, कुठलाही जो मोठा पदाधिकारी आहे किंवा मोठा नेता आहे त्याच्यावरती काय आहे, त्याच्यावरती जे आहे हे आपल्याला काय बघायला मिळतं, आपलं संविधान बघायला मिळतं. आता याच्यामध्ये जे सर्व पद आहेत ते कशामधून निर्माण झालेले आहेत, तर हे सर्व पद जे आहेत हे संविधानामधून निर्माण झालेले आहेत. आता बघा, न्यायप्रविष्ट जस्टिसेबल म्हणजे काय, या अधिकारांचे उल्लंघन झाल्यास नागरिक थेट न्यायालयात दाद मागू शकतात. आता भारतामध्ये बघा, जर तुमचा जो अस्पृश्यतेचा अंत जो करण्यात आलेला आहे, आता जर कोणी जर तुमच्यासोबत जर तसा भेदभाव करत असेल तर काय करता येतं तुम्हाला सर्वोच्च न्यायालयामध्ये म्हणा किंवा कुठल्याही न्यायालयामध्ये जे आहे त्याच्या विरुद्ध दाद मागता येते. तदनंतर काय आहे, मूलभूत हक्कामध्ये भाग 1 काय आहे, समानतेचा हक्क. समानतेचा हक्क कुठपर्यंत आहे, कलम 14 ते 18 मध्ये समानतेचा हक्क दिलेला आहे. समानतेचा हक्क म्हणजे काय, कायद्यापुढे समानता, भेदभावास बंदी आणि संधीची समानता, ह्या सर्व ज्या समानता आहेत ह्या देण्यामागचं कारण काय आहे, तर बघा ह्या सर्व समानता ज्या आहेत ह्या आपल्याला देण्यामागचं कारण असं आहे की भारतामध्ये जी चातुर्वर्ण व्यवस्था जी चालू होती ती चातुर्वर्ण व्यवस्था जर थांबवायची आहे आणि ती चातुर्वर्ण व्यवस्था जर थांबवायची आहे, ती अस्पृश्यतेचा अंत जर करायचा आहे तर तो कसा होईल, तर तो याच्यामध्ये समानतेचा हक्क जो आहे हा समानतेचा हक्क आपल्याला जो चातुर्वर्ण व्यवस्था असेल, अस्पृश्यतेचा अंत असेल आणि जो धार्मिक भेदभाव असेल, जातीय भेदभाव असेल, हा थांबवायचा आहे. त्यासाठी जो आहे हा लागू करण्यात आला. तर बघा, 2 स्वातंत्र्याचा हक्क.
कलम 19 ते 22 काय आहे, भाषण स्वातंत्र्य, व्यक्तिगत व जीवित आणि अटकेविरुद्ध संरक्षण. आणि तिसरं काय आहे, शोषणाविरुद्ध तुमचा हक्क, कलम 23 ते 24. मानवी तस्करी असेल, भेटगिरी असेल किंवा बालमजुरीवर बंदी असेल, याच्याबद्दल जे आहेत हे भाग 3 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. पुढे बघा, मूलभूत हक्क भाग 2 काय आहे, 4 म्हणजे धार्मिक स्वातंत्र्य, कलम 25 ते 28. जर भारतामध्ये कुठल्याही धर्माचा व्यक्ती असेल, जातीचा व्यक्ती असेल, पंथाचा व्यक्ती असेल, तर त्याला जे आहे त्याचा धर्म बाळगण्याचा, त्याच्या धर्माची जे कार्य असेल ते करण्याचा काय आहे, हा हक्क दिलेला आहे. नंतर काय, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क काय आहे, कलम 19 ते 30. अल्पसंख्याकाचा भाषा, लिपी आणि शैक्षणिक संस्थांचे संरक्षण. आता बघा, जो 6वा आहे तो काय आहे, घटनात्मक उपाय, कलम 32 काय सांगतो, हक्कांच्या संरक्षणासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्याचा अधिकार. म्हणजेच जर याच्यामध्ये जर तुमचा कुठलाही जो हक्क आहे, जो मूलभूत हक्क आहे, हा जर याच्यावरती जर कुठली जर हानी येत असेल किंवा याच्यावरती जर कोणी तुमच्यासोबत कुठल्या प्रकारची बळजबरी करत असेल, तर तुम्हाला काय करता येतं, न्यायालयामध्ये दाद देता येते किंवा न्यायालयामध्ये दाद मागता येते. बघा, कलम 14 ते 18. कलम 14 काय सांगतं, कायद्यापुढे समानता आणि सर्वांना कायद्याचे समान. आता ह्याच्यामध्ये काय आहे, जर याच्यामध्ये तुमच्यासारखा माझ्यासारखा सर्वसामान्य व्यक्ती जरी असला आणि जर भारतामधील मोठा जर उद्योगपती जरी असला, तरी त्याच्यासोबत काय होणार, कायद्यापुढे काय होणार, समानता जी आहे बाळगल्या जाणार. जर कोणी जर चोरी केलेली असेल, तर जी शिक्षा मला आहे तुम्हाला आहे तीच शिक्षा जी आहे कुठल्याही मोठ्या उद्योगपत्याला असू शकते म्हणजे काय, ते होणारच आहे. तर बघा, कलम 15 काय सांगतो, धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास सक्त बंदी. जी आपल्या भारतामध्ये पहिले चालत असलेली चातुर्वर्ण व्यवस्था आहे, ती चातुर्वर्ण व्यवस्था थांबवण्यासाठी म्हणा किंवा जो भेदभाव आणि जो अस्पृश्यतेचा अंत करण्यासाठी म्हणा, हे करण्यात आलेलं आहे. तर बघा, पुढे काय आहे, कलम 16, संधीची समानता व सामाजिक समता काय आहे, कलम 16 काय सांगतो, सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीत सर्व नागरिकांना समानता. आता याचं बेस्ट एक्झाम्पल काय आहे, मिळालेलं आरक्षण. जे SC ST असेल त्यांना मिळालेलं आरक्षण असेल, ओबीसीला मिळालेलं आरक्षण असेल, आणि जे बाकी सर्व जे आहेत, VGNT असतील किंवा बाकी सर्व ज्या VGNT असतील, SBC असेल, या सर्वांना काय मिळालेलं आहे, विशिष्ट प्रकारच्या ज्या जागा आहेत, त्या कुठल्याही सार्वजनिक ज्या नोकऱ्या असतील त्याच्यामध्ये काय आहेत, आरक्षित केलेल्या आहेत. कलम 17 काय सांगतं, कलम 17 सांगतं, अस्पृश्यतेचे निवारण व तिचे आचरण हा शीर्षार्ह अपराध. आता काय, तर अस्पृश्यतेचा अंत, तर बघायचं झालं तर कोणी जर जुने TV सिरियल्स बघितलेले असतील, तर त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की जे अस्पृश्यतेचा जो अंत आहे, हा अस्पृश्यता जी आहे हे दाखवण्यात आलेली आहे. आता तीच अस्पृश्यता जर थांबवायची असेल, तर त्याच्या विरुद्ध काही ना काही करणं जे आहे हे आवश्यक होतं. आता ते आवश्यक का होतं, कारण की जे दलित लोक होते, या दलित लोकांवरती जे वाढलेले अत्याचार असतील किंवा या लोकांवरती वाढलेले सर्व कर असतील, हे जर थांबवायचे आहेत, तर का, तर त्यासाठी जे आहे हे करणं आवश्यक होते. त्याच्यामुळे हे करण्यात आले आणि त्याचा इफेक्ट हा आपल्या समाजामधून सध्याही गेलेला आपल्याला बघायला मिळत नाही. कुठे ना कुठे जो आहे हा थोडासा त्याचा भाग जो आहे हा अजूनही जो आहे हा शिल्लक आहे. कलम 18 काय सांगतो, कलम 18 आपल्याला सांगतो, विषमता निर्माण करणाऱ्या राजा, नवाब अशा पदव्यां काय संपुष्टात आणणे. तर त्याच्यामध्ये काय असेल, राजा, नवाब असेल, अजून रावसाहेब असेल, अजून काय असेल, अशा बऱ्याचशा ज्या पदव्या आहेत, ह्या ज्या आहेत ह्या बंद करण्यात आल्या. आणि बंद करण्यात आल्या म्हणजे अजून काय, याच्यामध्ये एक गोष्ट अजून लक्षात ठेवा की सरकार कोणालाही अशा पदव्या सरकार जे आहे हे अशा पदव्या आता देत नाही.
अशा पदव्या देत नाही. बघा पुढे काय आहे, स्वातंत्र्याचा हक्क. बघा अभिव्यक्ती व व्यक्तिगत स्वातंत्र्य. कलम 19 काय आहे, नागरिकांना 6 प्रकारची काय आहेत, ते स्वातंत्र्य आहेत. त्याच्यामध्ये भाषण आणि अभिव्यक्ती असेल, निशस्त्र सभा असेल, संघटना असेल, मुक्त संचार असेल, वास्तव्य असेल आणि व्यवसाय असेल. आता याच्यामध्ये भाषण आणि अभिव्यक्ती बघा की जर कुठल्याही प्रकारचं जर तुम्हाला जर सभा करायची असेल किंवा कुठल्याही प्रकारचं जर तुम्हाला सरकारला प्रश्न विचारायचा असेल, तुम्हाला कुठल्याही प्रकारची जर गोष्ट बोलायची असेल तर तुम्ही ते काय करू शकता, तुम्ही व्यक्त होऊ शकता, तुम्ही बोलू शकता. निशस्त्र सभा म्हणजेच काय, तुम्ही जर कुठल्याही प्रकारची धार्मिक सभा असेल किंवा तुमची कुठल्याही प्रकारची जर सभा असेल ते तुम्ही भरवू शकता. फक्त त्याच्यामध्ये अट काय आहे, ती निशस्त्र सभा असायला हवी. त्याच्यामध्ये देशविरोधी कुठल्याही प्रकारचं काम तुम्ही करायला नाही पाहिजे. संघटना, तुम्हाला भारतामध्ये संघटना जी आहे स्थापन करण्याचं काय आहे, स्वातंत्र्य आहे. मुक्त संचार, तुम्ही भारतामध्ये कुठेही जाऊ शकता, कुठेही फिरू शकता, कुठेही राहू शकता, हे तुम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. वास्तव्य काय, तर तुम्ही भारतात जर तुम्ही जर बघायचं झालं तर भारतामध्ये जर तुम्ही महाराष्ट्रातील असाल तर तुम्ही गुजरातमध्ये जाऊन राहू शकता, तुम्ही अरुणाचल प्रदेशमध्ये जाऊन राहू शकता, तुम्ही जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा जाऊन राहू शकता, तुम्हाला कोणीच काही म्हणणार नाही. आणि व्यवसाय स्वातंत्र्य. बघा व्यवसायाचं स्वातंत्र्य म्हणजे काय, आता जे व्यवसायाचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे याचा अर्थ असा आहे का तुम्ही गांजाची झाडं लावसा, दारूच्या भट्ट्या लावसा, नाही. तर याचा अर्थ काय आहे, तुम्ही जर कुठल्याही प्रकारचा जर व्यवसाय करत आहात तर तो तुमचा जो आहे हा प्रामाणिकपणे असायला हवा आणि तो कायद्याच्या हद्दीमध्ये असायला हवा. याचा सारखा विषय असा आहे की कायद्यामध्ये राहाल तर फायद्यामध्ये राहाल. हे जे तुम्हाला हक्क मिळालेले आहेत त्याला सुद्धा काही अटी व शर्ती ज्या आहेत ह्या लागूच आहेत. नाही तर असं नाही आहे की तुम्हाला जर व्यवसायाचे स्वातंत्र्य मिळालेले आहे तर तुम्ही तुमच्या शेतात गांजाची झाडं पेरसाल आणि घरामागे दारूची भट्टी लावसाल. म्हणून जे आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला व्यवसायाचे स्वातंत्र्य आहे पण जे आहे एक कायद्याच्या हद्दीमध्ये आहे. कलम 21 जीवित व वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण. राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. तर बघा जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण म्हणजे काय, तुम्ही स्वतःचे संरक्षण करू शकता, सेल्फ डिफेन्स असेल तुम्ही करू शकता. 21 जे आहे हे सर्वात महत्वाचं आहे आणि एक्झाममध्ये वारंवार विचारलं जातं. 6 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षण. आता याच्यासाठी आपल्याला जे आहे हे आपल्या जिल्हा परिषद शाळेची तरतूद असेल, प्रत्येक गावामध्ये जे आहे हे ZP स्कूलची तरतूद असेल हे आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यामध्ये जे आहे तुम्हाला जे आहे ड्रेस, वह्या, पुस्तकं सर्व जे आहेत हे मोफत मिळतं. ते म्हणून जर हे काय आहे हे सक्तीचं केलेलं आहे. आणि हे असं आहे की ज्यावेळेस भारतामध्ये आणीबाणी लागू होते, ज्यावेळेस राष्ट्रीय आणीबाणी लागू होते, राष्ट्रपती राजवट लागू होते, त्यावेळेस सुद्धा जे आहे हे रिमुवेबल नाही आहे, हे हटवता येत नाही. हे तसंच जे आहे हे लागू राहणार आहे. कलम 23 मानवी तस्करी व बेटबिगारीवर बंदी. काय, माणसांची खरेदी विक्री, ह्युमन ट्रॅफिकिंग आणि सक्तीने विनामोबदला मजुरी करून घेणे, फोर्स लेबर्स यावर पूर्णपणे काय आहे बंदी घालण्यात आली आहे. म्हणजे काय, जर तुम्हाला जी काम करायची इच्छा नसेल तर तुम्हाला ते काम करण्यासाठी कोणीही फोर्स करू शकत नाही. हा तुमचा काय आहे हक्क आहे. नाहीतर काय पहिल्या काळामध्ये काय व्हायचं, पहिल्या काळामध्ये असं व्हायचं की जे मजूर असायचे ते लागलेले असायचे आणि त्यांना जे आहे ते शेत नेऊन दिलेलं असायचं. त्या शेतामध्ये त्यांना काम करायची इच्छा असो किंवा नसो त्यांना जे आहे त्या शेतामध्ये काम करावं लागायचं. आता तसं होऊ शकतं का नाही, जर तुम्हाला जर कुठल्या एखाद्या क्षेत्रामध्ये जर काम करायचं नसेल तर तुम्ही ते काम सोडू शकता आणि तुमचं जे आहे दुसरं काम तुम्ही जे आहे तुम्हाला आवडतं ते करू शकता. आता ते आणि त्याच्यामध्ये ह्युमन ट्रॅफिकिंग मध्ये काय, पहिलं आपल्याला बघायला मिळेल की पहिले जे आहे हे मानव विक्री व्हायची, मानव विक्री म्हणा किंवा अवयवांची विक्री म्हणा, याच्यावरती काय आहे बंदी आहे. कलम 24 काय सांगतो, बालमजुरीवरती बंदी. 14 वर्षाखालील बालकांना कारखाने, खाणी किंवा इतर कोणत्याही धोकादायक कामांमध्ये नियोजित करण्यास सक्त मनाई आहे. आता काय, तर बघा जे 14 वर्षाखालील मुलं आहेत यांच्याकडून जर तसं बघायचं झालं तर कुठल्याही प्रकारचं जे आहे आपल्याला कार्य करून घेता येत नाही. जिथं जे लाईफचा रिस्क आहे
तिथं जे आहे कार्य करता येत, त्यांना कार्यावरती ठेवता येत नाही. तिथं जर बघायचं झालं तर ते कुठली मोठी इंडस्ट्री असेल किंवा खाणी असतील, कोळशाच्या खाणी असतील, तिथं जे आहे 14 वर्षाखालील मुलांना जे आहे कामासाठी ठेवता येत नाही. बघा, धर्मनिरपेक्षता तत्व कलम 25 आपल्याला काय सांगतो, आपल्या विवेकानुसार कोणत्याही धर्माचे आचरण, पालन आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य. आता जर तुम्ही हिंदू असाल, मुस्लिम असाल, शीख असाल, बौद्ध असाल, ईसाई असाल, तुम्हाला तुमच्या धर्माचं जे आहे ते पालन करण्याचा, तुमच्या धर्माचा जो आहे अभिमान बाळगण्याचा जो आहे हा अधिकार देण्यात आलेला आहे. पण त्याच्यासोबत एक गोष्ट अशी सुद्धा आहे की तुम्हाला दुसऱ्या धर्माचं जे आहे हे विनाकारणाने म्हणा किंवा तुमच्या कुठल्याही पर्सनल कारणाने असेल किंवा कुठल्याही कारणाने असेल, तुम्हाला त्या धर्माबद्दल जे आहे वाईट बोलता येत नाही. तुम्ही जर त्या धर्माबद्दल काही चुकीचं बोलत असाल, चुकीचं वक्तव्य करत असाल, तर त्याच्यावरती जे आहे तुम्हाला बंदी घातलेली आहे. आणि एक गोष्ट अजून लक्षात ठेवा की आता जे आपले पॉलिटिकल स्ट्रक्चर असं झालेलं आहे की पूर्ण जे भारताचं पॉलिटिकल स्ट्रक्चर जे आहे ते कशावरती डिपेंड झालेलं आहे, हे धर्मावरती डिपेंड झालेलं आहे. त्याच्यामध्ये जर कुठलाही तुम्ही पॉलिटिकल नेता बघा, तो जर कुठेही गेला तर कुठं जर हिंदूंच्या वस्तीमध्ये गेला तिथं काय हिंदू खत्रे में, मुस्लिमांच्या वस्तीमध्ये गेला तिथं मुस्लिम खत्रे में, कुठे बौद्धांच्या वस्तीत गेला तिथं बौद्ध खत्रे में जे आहे हे चालू आहे. त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा, सर्वांना हक्क मिळालेला आहे. आपला हक्क जोपासा, आपल्या धर्माचं आचरण जे आहे करा, पालन करा आणि आपल्या धर्माचा प्रचार करा. पण दुसऱ्या धर्माला जे आहे हे तुम्ही जे आहे ते खराब म्हणणे किंवा कमी म्हणणे हे एक माझं व्यक्तिगत मत आहे की हे एक खराब बाब आहे. पुढे काय आहे, कलम 26, धार्मिक संस्था स्थापन करण्याचे व त्यांचे संस्थापन करण्याचे स्वातंत्र्य. आता तुम्ही जर तुमच्या धर्मासाठी जर तुम्हाला कुठली संस्था जर स्थापन करायची आहे तर तुम्ही ती संस्था जी आहे स्थापन करू शकता. ती संस्था स्थापन करण्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही किंवा तुम्हाला कोणीही जे आहे हे अडवणार नाही. कलम 27 काय आहे, कोणत्याही विशिष्ट धर्माचा सर्व साधारणासाठी कर देण्याची सक्ती नसणे. काय आहे, सरकार जे आहे तुम्हाला कुठल्याही धार्मिक कार्याचा असेल किंवा तुमच्या कुठल्याही रिलिजियस कार्याचा असेल हा कर मागत नाही. किंवा जर बघायचं झालं तर इवन जर तुमचे जर कुठले धार्मिक स्थळ असतील तर त्याचा जो कर माफ असेल, जे पाण्याची जी पावती असेल ती माफ असते, जागेची पावती असते ती सुद्धा माफ असते. कलम 28, शासकीय अनुदानित संस्थानांमध्ये धार्मिक शिक्षणाची सक्ती नसणे. म्हणजेच काय, आता याच्यामध्ये एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, या पॉईंटवरती जे आहे मागच्या वेळेस एक्झाममध्ये प्रश्न आलेला आहे. एक्झाममध्ये प्रश्न कसा आला होता की भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार जे शिक्षण आहे हे कुठल्या संस्थांमध्ये जे आहे धार्मिक शिक्षण देता येत नाही. तर त्याच्यामध्ये तुम्ही एक लक्षात ठेवा, ज्या शासकीय संस्था असतील किंवा निमशासकीय संस्था असतील, याच्यामध्ये तुम्हाला जे आहे हे कुठल्याही प्रकारचं जे आहे धार्मिक शिक्षण देता येत नाही. या निमशासकीय संस्थांमध्ये जे आहे एक तरतूद अशी सुद्धा आहे की जर ते जिथं जे मुलं शिकत आहेत त्या मुलांच्या जर पॅरेंट्सना विचारून किंवा त्यांच्या घरच्यांचा सल्ला घेऊन जर त्यांना शिक्षण द्यायचं असेल तर ते देऊ शकतात. पण जिथं आणि जे प्रायव्हेट स्कूल आहेत तिथं जे आहे ते धार्मिक शिक्षण चालू शकतं. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा पॉईंट काय, घटनात्मक उपायांचा हक्क, संविधानाचा आत्मा हा व हृदय. तर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 22ला संविधानाचा आत्मा आणि हृदय जे आहे हार्ट अँड सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हटले आहे. मूलभूत हक्कांवर गदा आल्यास नागरिक थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतात. आता ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, जर हे मी तुम्हाला मूलभूत हक्क तुमचे सांगितलेले आहेत, याच्यापैकी तुमच्या कुठल्याही हक्कावरती जर तुम्हाला वाटत असेल की आक्षेप घेण्यात आलेला आहे किंवा तुमच्या याच्यावरती जर जे आहे हा धोका निर्माण झालेला आहे तर तुम्ही काय करू शकता, जे आहे हे सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकता. आता हे काय आहे, प्रमुख प्राधिकार लेख काय आहे, एक बंदी प्रत्यक्षीकरण, दुसरं काय आहे परमादेश, तिसरं काय आहे प्रतिदेश, चौथं काय उत्प्रेक्षण आणि पाचवं काय आहे अधिकार पृष्ठ. हे आपल्याला पुढच्या लेक्चर्समध्ये डिटेल बघायचं आहे. याच्यावरती जे आहे एक सेपरेट लेक्चर आपलं येणार आहे. हे एक्झाममध्ये जे आहे वारंवार विचारला जाणारा
पॉइंट आहे. पुढे काय आहे बघा, मूलभूत हक्क आणि कायदेशीर हक्क यांच्यातील फरक. हा पॉइंट तुम्ही जो आहे हा फक्त वाचून घ्या. आता बघा, काही प्रश्न आणि शंका असल्यास विचारा. महत्वाचा मुद्दा बघा, 44व्या घटना दुरुस्तीने कधी झालेली आहे? 1988 ला. मालमत्तेचा हक्क कलम 21 मधून अधिकारातून काढून कायदेशीर हक्कात जो आहे कलम 300A करण्यात आला आहे. म्हणजेच काय, कलम 31 जो होता, 31 मध्ये काय होतं, तुमचा जो मालमत्तेचा हक्क होता म्हणजेच राईट ऑफ प्रॉपर्टी जो होता, हा काय करण्यात आलेला आहे, हा जो आहे तुमचा मूलभूत हक्कातून काढून जो आहे हा तुमचा कायदेशीर हक्कामध्ये टाकण्यात आलेला आहे. आणि कायदेशीर हक्कामध्ये टाकण्यामागचं कारण काय आहे? कारण की त्याच्यासाठी जर मूलभूत हक्क दिला तर तुमचं त्याच्यावरती जे आहे हे नियंत्रण राहणार नाही, किंवा सरकारला त्याच्यावरती काय करता येणार नाही, नियंत्रण ठेवता येणार नाही. तर बघा, अशा प्रकारे जे आहे हे आजचं लेक्चर आपलं इथं संपलेलं आहे. काही प्रश्न किंवा शंका असल्यास कमेंटमध्ये टाका. त्याच्यामध्ये जे आहे माझा जो आहे हा मोबाईल नंबर सुद्धा आहे, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही जे आहे काही क्वेरी असल्यास विचारू शकता. आणि जो हा बॉक्स आहे, हा बॉक्स तुम्ही एक वेळेस जो आहे हा वाचून घ्या. जय हिंद, जय भारत. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये.